भविष्यात येणारा कायदा, जो कायदा अजून अस्तित्वातच नाहीये, त्याची चर्चा तुम्ही आज करताय. मग काय तपासून पाहणार आहात तुम्ही? तपासून काय पाहणार आहात? गुंडाला का लावतात मकोका? जीव घेतात म्हणूनच लावतात ना मकोका. मग हे ड्रग्स पेक्षा कमी आहे का भेसळ? त्यांच्या डिपार्टमेंटचे अधिकारी इतके माजलेले आहेत. मंत्री वाचवतायत अधिकाऱ्यांना, का त्यांचं पाप तुम्ही तुमच्या डोक्यावर घेताय? संघटित गुन्हेगारी असेल तर त्याला मकोका लावायला कोणी अडवलंय? सन्माननीय सदस्य भाई जगताप यांनी अतिशय स्पष्ट प्रश्न विचारलेला आहे. जेव्हा माणसाच्या जीवाशी संबंधित प्रश्न येतो, हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि ज्याच्यामध्ये भेसळीमुळे मृत्यूला कारणीभूत होऊ शकतं, आणि अशासाठी संघटित गुन्हेगारी आहे. ही संघटित गुन्हेगारी नाही आहे का? आणि मग संघटित गुन्हेगारी असेल तर त्याला मकोका लावायला कोणी अडवलंय? आणि खालच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांनी असं काही सांगितलेलं नाहीये. मला चांगलं माहितीये, मी दररोज प्रोसिडिंग वाचतो. ज्या वेळेला जीवनावश्यक वस्तू माणसाच्या जीवाशी खेळ होतो, गुंडाला का लावतात मकोका? जीव घेतात म्हणूनच लावतात ना मकोका. ऑर्गनाइज क्राईम म्हणजे काय? ऑर्गनाइज क्राईम म्हणजे ज्या क्राईम मुळे लोकांच्या जीवाशी खेळ होतो, याला ऑर्गनाइज क्राईम म्हणतात. मग ड्रग्ज वाल्यांना का लावतात मकोका? मग हे ड्रग्ज पेक्षा कमी आहे का भेसळ? आणि जर हे मंत्री महोदय काय सांगतायत, भविष्यात येणारा कायदा, भविष्यात येणारा कायदा, जो कायदा अजून अस्तित्वातच नाहीये, त्याची चर्चा तुम्ही आज करताय. आमचा साधा प्रश्न, तुम्ही होय किंवा नाही सांगा. तुम्ही सांगा नाही लावत मकोका म्हणून, आमचं काहीच म्हणणं नाही. मग आम्ही बघू काय बाहेर उत्तर द्यायचं ते. मंत्री पण सभापती महोदय दिशाभूल कशाला करताय? उत्तर देतात. आणि अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मंत्री महोदय आलेत का इकडे? उत्तर देतात. अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी म्हणून नाही, फक्त मोकोकाच्या संदर्भातलं जे आहे ते संघटित गुन्हेगारीत किंवा आहे. मी तपासून तुम्हाला अधिवेशन संपण्यापूर्वी त्याचा खुलासा करतो. अधिवेशन संपण्यापूर्वी कायदेशीर बाब तपासून अधिवेशन संपण्यापूर्वी मी त्याचं या ठिकाणी मांडणी करतो. तुम्ही सांगा आम्ही लावत नाही म्हणून मकोका, प्रश्न मिटला. मग काय ते, पण एका बाजूने मान्य करतायत संघटित गुन्हेगारी आहे, माणसाच्या जीवाची खेळ होतोय, आणि तरी सांगतायत म्हणजे मंत्री वाचवतायत अधिकाऱ्यांना. का त्यांचं पाप तुम्ही तुमच्या डोक्यावर घेताय? पाप करणार ते लोक आणि डोक्यावर मंत्री महोदय घेणार. अगोदरच त्यांच्या डोक्यावर काय कमी पाप आले त्यांच्या बाकीच्या स्टाफमुळे? एवढं पाप घेऊन जाणार कुठे तुम्ही? अधिवेशन संपण्यापूर्वी मी त्याचा खुलासा करतो. बोल उत्तर देतात आहेत. बरं, ही गोष्ट ही पहिली वेळ असं नाही होत आहे. ह्याच्या अनेक वेळा असं झालेलं आहे. त्यांच्या डिपार्टमेंटचे अधिकारी इतके माजलेले आहेत की ते या बिचाऱ्या साध्या मंत्र्याचं आणि ते एक प्रकरण आहे, ते त्याचा मी नाही उल्लेख करत. हा उल्लेख असा आहे की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवाशी निगडित आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रभर आहे. हे मुंबईचा प्रश्न आला, हा भाग वेगळा आहे. त्या ताईंनी तो मुंबईचा प्रश्न म्हणून काढला. पण आम्हाला साधं उत्तर पाहिजे. संघटित गुन्हेगारी आहे की नाही? तर हो म्हणतात आहेत. एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट आहे की नाही? तर हो आहेच. जीवाशी खेळणारा प्रकार आहे का? तर आहेच. आता याच्यापेक्षा काय कारणे लागतात मकोका लावायला? मग काय तपासून पाहणार आहात तुम्ही? तपासून काय पाहणार आहात? गेल्याच्या नंतर मकोका लावणार का? त्यामुळे तुम्ही हो किंवा नाही याच्यात उत्तर द्या. मग पुढचं बघू आपण काय करायचं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.